तुम्हाला प्रश्न पडायला हवेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्याकडून व्हायला हवा. आज वैज्ञानिक जसे प्रश्न विचारतात तसेच प्रश्न प्राचीन काळातील आर्यांना पडत होते. ऋग्वेद मंडल सूक्त 4 ऋचा 5 मध्ये आर्यांनी प्रश्न विचारला आहे. आधारहीन आणि अनिर्बंध अवस्थेत अंतराळातून प्रवास करणारा सूर्य पडत कसा नाही? तो कोणत्या शक्तीने भ्रमण करतो? त्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान कोणाला आहे? हेच उत्तर वेदांनी याच ऋचेत दिले आहे. स्वर्लोकगामी द्युलोकरूपी स्कंभ सूर्याचे रक्षण करतो. याचा अर्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदरचयित्यांना माहीत होता असा होतो. अंतराळात सूर्य एकटाच स्वतःला सांभाळतो असे नाही, तर आपल्या भोवती पसरलेल्या ग्रहमंडलाला आपल्या आकर्षणाने नियमितपणे आपल्या कक्षेत बांधून ठेवीत असतो. शुक्ल यजुर्वेदातील अध्याय 3 कंडिका 7 मध्ये हे नोंदविण्यात आले आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील सूक्त 164 हे संपूर्णपणे चुंबकीय शक्तीचे वर्णन करते. बार मॅग्नेट उत्तर ध्रुवाकडून शक्तीचे उत्सर्जन करीत असतो, दक्षिण ध्रुव त्या शक्तीचे शोषण करतो. वेदरचयित्यांनी हेच वर्णन सूक्त 164 मधील 7व्या ऋचेत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कल्पनांनी रचले आहे. गायी आपल्या मस्तकाद्वारे पान्हा स्रवतात व स्वतःच्या तेजोमय पायांनी तेज दूध प्राशन करतात. ही गाय कुठे प्रसवते व कुठे निवास करते? या सूक्तातील 17व्या ऋचेत हा प्रश्न विचारण्यात आला आहे. अधोवर्ती सृष्टीचा आणि ऊर्ध्ववर्ती पिता असणाऱ्या द्यूचे ज्ञान कोणाला आहे? असा प्रश्न 18व्या ऋचेत विचारण्यात आला आहे. 2 असमान ध्रुव एकमेकाला आकर्षित करतात व समान ध्रुव एकमेकाला दूर ढकलतात, हे 19व्या ऋचेत सांगण्यात आले आहे. आजच्या युगात विज्ञानाची प्रगती होऊनही गुरुत्वाकर्षण व चुंबकीय शक्ती कशा व कोठून उत्पन्न होतात याचे उत्तर कोणालाच माहीत नाही. वेदकारांनाही ते माहीत नव्हते. म्हणूनच सृष्टीचे व अंतरिक्षाचे ज्ञान असणाऱ्या द्यूची माहिती कोणाला आहे असा प्रश्न वेदांनी विचारला आहे. यज्ञ हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर आज जे चित्र येते, वेदकाळात त्याला यज्ञवेदी असे म्हणत नव्हते. यज्ञवेदी हा वैदिक ऋषींच्या प्रयोगशाळा होत्या. त्यामध्ये वैज्ञानिक संशोधन चालत असे. बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्याचे काम कुंभारांकडून केले जाते. वेदरचयिते गौंडी नव्हते. वेदामधील यज्ञवेदीचे वर्णन हे आजच्या आधुनिक फर्नेसचे वर्णन आहे. यज्ञाचे स्वरूप सुचविणाऱ्या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत. यज्ञवेदीसाठी लागणाऱ्या विटा बनवण्याची प्रक्रिया नोंदविण्यासाठी वेदकर्ते 60-70 ऋचा रचतील हे बुद्धीला पटत नाही. अग्नी, यज्ञ, यज्ञसंस्था, इष्टिका, शीत अग्नी, उष्ण अग्नी, उदक तरंग अशा संज्ञांचा वापर अणूच्या रचनेचे ज्ञान वेदकर्त्यांना होते हे सुचवितो. लेखकाचा हा दावा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी वेदांनी नेमके काय व ते कोणत्या शब्दात सुचविले आहे याचा सखोल अभ्यास व्हावा लागेल. अशा संवादात सहभागी होण्यामध्ये आपल्या पुढील पिढीने सहभागी व्हायला हवे. आपल्या मुलानातवंडांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात, सुखसोयीने भरलेले जीवन त्यांच्या वाट्याला यावे असे साऱ्यांनाच वाटत असते. त्यांनी वेद, षडदर्शने, उपनिषदांचा अभ्यास करावा असे मनापासून वाटणारे थोडे तरी पालक आपल्या माहितीत आहेत का? आपल्या पूर्वजांनी नेमके काय लिहून ठेवले, संशोधन केले यावर निदान संवाद करणाऱ्यांची संख्या वाढेल, तेव्हाच वेदांतात नेमके काय विज्ञान दडले होते हे निश्चित करता येईल. यासाठी बाकी सारे सोडून फक्त वेदांताच अभ्यास करायला हवा असे नाही. धनंजय देशपांडे हायकोर्टामध्ये जज होते. आपली नोकरी सांभाळून त्यांनी वेदांच्या अभ्यासासाठी वेळ काढला आहे. हे खरं म्हणजे कोणीही करू शकतो. त्यासाठी संशोधनाचेच काम पूर्णपणे करावे असे नाही. पूर्वज काय सुचवून गेले याचा शोध घ्यावा असे मनापासून वाटायला मात्र हवे. दुर्दैवाने पूर्वसुरींचे शहाणपण सुचवणारी पुस्तके वाचायलाही आपल्याकडे वेळ नाही ही वस्तुस्थिती आहे. कृपया यावर अधिक विचार करावा ही विनंती आहे. धन्यवाद.